मुलींना हुंडा द्यावा लागतो तर लग्न होतंय। पोलीस प्रशासनाच्या या संवेदन शून्यतेमुळेच मुलींना आत्महत्येचा मार्ग निवडावा लागतो। बाहेर जिल्ह्यातील मुलीचे 2-2, 3-3, 4-4 लग्न लावून दिली जातात आणि कुटुंब जर पुढे जायचं म्हणलं तर आम्ही तुमच्या नावावरती हुंडाबळीचे गुन्हे दाखल करू। जर कायदे इतके सक्षम आहेत आणि जिल्हानिहाय हुंडा प्रतिबंधित अधिकारी नियुक्त आहेत तर मग आजही महाराष्ट्रात बापाने मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करावी लागते। 26 नोव्हेंबर हा दिवस हुंडा बंदी दिन म्हणून संपूर्ण राज्यामध्ये साजरा करण्यात येतो। शासनानं या ठिकाणी केवळ कागदी घोडे नाचवण्यात अध्यक्ष महोदय ही महिला दिनानिमित्त या लक्षवेधीवर अतिशय चांगली चर्चा होते। महिला भगिनी मांडतायत हुंडाबळी वगैरे, परंतु मंत्री महोदय ग्रामीण भागातला मी आमदार आहे। आज ग्रामीण भागामधली जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक गावामध्ये खेडेगावामध्ये 50-100 अशी मुलं आहेत की त्यांचं वय वर्ष 25-30 उलटून गेलेलं आहे। शेतीचा व्यवसाय साधारणतः करतात, त्यामुळं त्यांना मुलीच मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे। म्हणजे उलटा आता हुंडा द्यायची पद्धत, आता मुलींना हुंडा द्यावा लागतो तर लग्न होतंय आणि फसवणुकीचे प्रकार फार व्हायला लागलेत। बोगस मुली आणतात, लग्न करतात, एकाच मुलीचे 4-4 लग्न, हे असे प्रकार फसवणुकीचे सुद्धा पैसे घेऊन 2.5-3 लाख रुपये हे लुटले जातात अशी परिस्थिती आहे। तर या बाबतीत सुद्धा सरकार विचार करून ह्या मुलं जे आज विना लग्नाचे आहेत, आज खरं म्हणजे फार वाईट परिस्थिती आहे आणि समाजामध्ये सुद्धा मग त्याच्यामध्ये अनेक व्यसनं करणं, अनेक भानगडी वाढत चाललेल्या आहेत। तर याचा सुद्धा विचार शासन करेल का आणि यांना काही त्यांचे लग्न व्हावे त्याच्यासाठी सरकार काही मदत करेल का? सन्माननीय ज्येष्ठ सदस्य प्रकाशदादा सोळंके यांनी वर्तमान परिस्थितीत होणाऱ्या वास्तवाबद्दल देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे। निश्चितपणे आपण आपल्या अनुभवावरून ही माहिती सभागृहाला दिली आहे। ह्या दिलेल्या माहितीची नोंद घेऊन याच्यावर काय काय चांगली कार्यवाही आणि आपल्याकडून सूचना घेऊन याच्यावर देखील काही योजना तयार करण्यात येतील। विक्रम पाचपुते। धन्यवाद अध्यक्ष महोदय। स्पेसिफिक प्रश्न विचारा। दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत। एक आता जसा प्रकाशदादांनी मुद्दा मांडला त्यानुसार अध्यक्ष महोदय माझ्या सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तर उत्तम दिलं। फक्त मला असं वाटतं की त्याच्यामध्ये रेकॉर्डवर असं केलंय की मुली मिळत नाहीत, बरोबर आहे ना? असा जो प्रश्न तुम्ही मांडलात त्याला त्यांनी तुमचा अनुभव ग्राह्य धरून असं म्हटलं, तर माझं म्हणणं आहे तुमच्याकडे आलेल्या माहितीचा अनुभव ग्राह्य धरून करावा। विक्रम अध्यक्ष महोदय अशीच परिस्थिती माझ्या मतदारसंघात झालेली आहे अध्यक्ष महोदय। स्पेसिफिक प्रश्न असे आहे की माझ्या मतदारसंघातील बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये काही असे गुन्हे दाखल झालेले आहेत ज्या ठिकाणी अध्यक्ष महोदय एकाच मुलीचे बाहेर जिल्ह्यातील मुलीचे 2-2, 3-3, 4-4 लग्न लावून दिली जातात आणि कुटुंब जर पुढे जायचं म्हणलं तर आम्ही तुमच्या नावावरती हुंडाबळीचे गुन्हे दाखल करू असं सांगितलं जातं आणि मुलगी नांदायला सुद्धा येत नाहीत। अशी स्पेसिफिक काही प्रकरणं आहेत ती मंत्री महोदयांना देतो। त्याचबरोबर मंत्री महोदयांनी उत्तर देत असताना महाराष्ट्र 2003 हुंडा प्रतिबंध नियमाचा उल्लेख केला होता। त्याच्यामध्ये एक तरतूद अशी आहे की त्रिमासिक अहवाल झाला पाहिजे। आमच्या माहितीनुसार अध्यक्ष महोदय हा त्रिमासिक अहवाल सादरही होत नाहीत आणि अनेकदा हे प्रलंबित राहतात। त्यामुळे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न की हा अहवालाबद्दलची काय परिस्थिती आहे आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय की ह्या कायद्याचा जो गैरवापर केला जातो, जसं आमच्या ताईंनी मगाशी सांगितलं की ह्या ज्या मोठे कुटुंब आहेत याच्यामध्ये ही प्रथा सुरू झालेली आहे। असे काही प्रकरणं मी स्वतः अनुभवतोय की श्रीमंत कुटुंबातील काही असे लोक असतात की न मागता गाडी वस्तू दिली जाते आणि काही वर्षानंतर ती भगिनी तिच्या नवऱ्याला ब्लॅकमेल करायला सुरू करते की तुम्ही माझं असं ऐका, जर नाही ऐकलं तर तुमच्यावरती आम्ही गुन्हे दाखल करू। तर या गैरवापराबद्दल आपण काही मार्ग काढणार आहोत का?
सन्मान्य सदस्य विक्रमजी पाचपुते यांनी विचारल्याप्रमाणे जी आपली हुंडा प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेला आहे जिल्हा स्तरावर देखील आणि तालुका स्तरावर देखील, तर यांनी जो त्रैमासिक अहवाल सादर करायला पाहिजे तो निश्चितपणे सर्व ठिकाणी केलेला आहे आणि जर का हा झालेला नसेल तर तो त्या ठिकाणी सादर करण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात येईल. दुसरं, आपण एक परिस्थिती सांगितली की त्या ठिकाणी लग्नाच्या वेळेसच काही गोष्टी देण्यात येतात आणि काही वर्षानंतर त्या माध्यमातून पुढच्या व्यक्तीला, मुलाला देखील त्या ठिकाणी त्रास होतो. तर अशा संबंधित स्पेसिफिक जर का तक्रारी भेटल्या तर ती परिस्थिती बघून त्याच्यावर गृह विभाग कारवाई करेल. नितीन राऊत. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय फार हुशार आहेत आणि अभ्यासू आहेत. खरं पाहिलं तर त्यांचं जे उत्तर आहे ते उत्तर प्रशासकीय आणि तांत्रिक आहे. त्यात वास्तवातील वेदनेचा आणि वाढत्या आत्महत्यांचा विचार केलेला दिसत नाही. त्यामुळे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, अध्यक्ष महोदय, की मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरात 1961चा कायदा आणि 2003च्या नियमावलीचा पाढा वाचला. पण माझा त्यांना थेट सवाल आहे या ठिकाणी, जर कायदे इतके सक्षम आहेत आणि जिल्हानिहाय हुंडा प्रतिबंधक अधिकारी नियुक्त आहेत, तर मग आजही महाराष्ट्रात बापाने मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करावी लागते, ही शर्मेची बाब नाही का? गेल्या 5 वर्षात 799 गुन्हे दाखल झाल्याचे आपण सांगत आहात आणि हेही सांगता की गुन्हे कमी झाले आहेत, पण प्रत्यक्षात हुंडापायी छळ होणाऱ्या लाखो महिलांपैकी केवळ काही टक्केच पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचू शकतात. हे नियुक्त केलेले हुंडा प्रतिबंधक अधिकारी, आता पाचपुते साहेबांनी सुद्धा प्रश्न विचारला होता, प्रत्यक्षात फील्डवर जाऊन किती गावांमध्ये प्रबोधन करतात आणि त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन किती हुंडाबळी रोखले, याचा लेखाजोखा शासन सभागृहासमोर ठेवणार का, हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, अध्यक्ष महोदय, की शासन या ठिकाणी म्हणते की भरोसा सेल आणि 51 केंद्राचा दावा त्यांचा आहे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा एखादी पीडित मुलगी किंवा तिचे हताश वडील पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन जातात, तेव्हा पोलीस त्यांना हा घरगुती मामला आहे, तडजोड करा आणि तिथल्या तिथं आपण त्याला दुरुस्त करा असं सांगून परत पाठवतात. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी विचारायचं आहे की पोलीस प्रशासनाच्या या संवेदन शून्यतेमुळंच मुलींना आत्महत्येचा मार्ग निवडावा लागतो. अशा तक्रारी घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर शासनाने आतापर्यंत काय कठोर कारवाई केली आहे? तसेच हुंडा मागणाऱ्या गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी शासन हे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून 6 महिन्याच्या आत शिक्षा सुनिश्चित करणार का, हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि तिसरा प्रश्न माझा असा आहे की अध्यक्ष महोदय, केवळ हुंडाबंदी सप्ताह साजरा करून रेडिओवर जाहिराती देऊन सामाजिक कलंक काही पुसला जाणार नाही. केवळ जनजागृती हा उपाय त्या ठिकाणी नव्हे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ज्याप्रमाणे लाच घेणाऱ्यांवर सापळा रचून कारवाई करते, त्या धर्तीवर लग्न मंडपात होणारी हुंड्यांची उघड आणि सुप्त देवाणघेवाण रोखण्यासाठी पोलीस दलाचे एक विशेष फ्लाइंग स्क्वॉड प्रत्येक जिल्ह्यात तैनात करण्याची शासन खबरदारी घेणार का? आणि पीडितांना आपली ओळख गोपनीय ठेवून तक्रार करता यावी यासाठी समर्पित राज्यस्तरीय 24/7 हुंडा विरोधी हेल्पलाईन नंबर शासन तातडीने सुरू करणार का? अध्यक्ष महोदय, पालकांच्या डोळ्यातील पाणी आणि मुलींच्या चितेवर रचलेली ही व्यवस्था बदलण्यासाठी शासनानं या ठिकाणी केवळ कागदी घोडे नाचवणेत. अध्यक्ष महोदय, मला असं त्या ठिकाणी विनंती करायची आहे, एक कालबद्ध कृती आराखडा ज्या ज्योतिताईंनी आणि नमिताजींनी आणि मॅडमनी या ठिकाणी मांडलेला आहे, त्यासाठी महिला आमदारांची एखादी समिती नेमून याविषयी एक कृती आराखडा तयार करून त्यांचं पुनर्वसन आणि आर्थिक सक्षमीकरण कसा करता येईल यासंबंधी आपण प्रयत्न करणार आहात काय अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नितीनजी राऊत हे सभागृहाचे वरिष्ठ सदस्य आहेत. त्यांनी काही माहिती या ठिकाणी दिली आहे आणि मला असं वाटते सभागृहात ज्या प्रश्नावर चर्चा चालू आहे हा निश्चितच संवेदनशील प्रश्न आहे आणि सामाजिक प्रश्न आहे.
याच्यामध्ये दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली की मुलींवर कशा पद्धतीनं अत्याचार झाला, मुलीच्या कुटुंबावर कसा अत्याचार झाला. काही सदस्यांनी मांडलं की त्या माध्यमातून मुलांवरती देखील कसा अत्याचार झाला, त्यांच्यावरती काय काय ते कसे कसे अडचणीमध्ये त्या ठिकाणी आले. हा सामाजिक प्रश्न आहे. याच्यामध्ये फक्त सरकारच्या वतीनं तर कार्यवाही करण्यात येते आणि याच्यामध्ये 2 विभाग कार्यरत आहेत. एक गृह विभाग देखील कार्यरत आहे आणि मूळ हा तसा ज्याच्यावरती सक्रियतेनं काम करते ते महिला व बालकल्याण विभाग याच्या माध्यमातून देखील वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येते. परंतु हा सामाजिक प्रश्न असल्यामुळे इथे फक्त आपण लोकांनी चर्चा न करता शासनानं जे उपक्रम तयार करून दिले आहे त्या उपक्रमाची अंमलबजावणी आपापल्या मतदारसंघामध्ये होते का, आणि आपण त्याची दक्षता घेऊन त्या पद्धतीनं, जसं की 26 नोव्हेंबर हा दिवस हुंडाबंदी दिन म्हणून संपूर्ण राज्यामध्ये साजरा करण्यात येतो. 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर हा हुंडाबंदी सप्ताह त्या ठिकाणी आहे. आपण याच्याबद्दल कितपत गंभीर आहोत? अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.